हाँ दिसतोय कारण की ज्या पद्धतीने गर्दी होते त्याला आवडला दिसतोय त्यामुळे गरिबाला साथ देणारा नेता आहे फक्त इम्तियाज जलील या शहरामध्ये। थैंक यू सर। जल्दी जल्दी बोलो, पूरा बातें नहीं करने के भाई जाके बात करो। खाली मोबाइल पिक्चर मोबाइल पिक्चर अरे यार मला लेडीजला जाऊ द्या। सर हे आले आणि संविधानाला प्रथमतः अभिवादन करतो। आज या सर्वपक्षीय सर्व धर्म समभाव आज आपण या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाच्या रूपाने सरकारला मागणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। सरकार इतकं गेंड्या लक्षात आलं। प्रश्न असा आहे मित्रांनो की आता काल परवाच एक बातमी अशी प्रसूत झाली, उज्ज्वल निकम यांना तिथं डेपोट करण्यात येत आहे। उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव धनंजय मुंडेंच्या केसेस चालवतात। अशा परिस्थितीमध्ये माझं वैयक्तिक मत आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं की उज्ज्वल निकम देखील या प्रकरणात न्याय देऊ शकणार नाहीत। त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, ऊन आहे। कार्यक्रम आपल्याला आवडता घ्यायचा आहे। अनुराधाताई आपण वरती येऊन बसायचे आणि दलित चळवळीतील अनेक विचारवंत समाजाला सर्व जाती धर्माला जोडणारी सगळी मंडळी आलेली आहेत। दीपक भाऊ आलेले आहेत। सर्व दलित चळवळीच्या वतीनं ज्या महामानवानी जगण्याचा हक्क आपल्याला दिला असे घटनेचे शिल्प आणि नातू सन्माननीय आनंदराज आंबेडकर दलित चळवळीच्या वतीनं आपला म्हणणं इथं मांडणार आहेत, या मोर्चाला संबोधित करणार आहेत। बाजूला साइड ट्रॅक करण्याचा प्रयत्न इथं होतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय
की बीडचे स्थानिकचे जे काही सरकारी वकील वगैरे आहेत, हॅलो, संतोष देशमुख आणि सोमवंशी परिवाराला श्रद्धांजली अर्पित करतो. आणि ज्या महापुरुषांनी महाराष्ट्रासाठी एक स्वप्न बघितलं होतं की सर्व जाती धर्म आदरणीय संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटलांना विनंती करतो की आपण समोर मंचाकडे यायचंय. सुनील भाऊ कोटकर, आपण दादांना घेऊन समोर यायचंय. मी जे स्वप्न बघितलं होतं, आज जितके सारे लोक इकट्ठा झालेले आहेत ते सर्व आपला राजनैतिक पक्ष, आपली जात धर्म विसरून न्यायासाठी, हक्कासाठी आणि आज जे काही चुकीचा महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्याच्या बाबतीत आपण एकत्र आलेलो आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो, एक बात बताना चाहता हूँ और इस बात के अंदर सारी बात छुपी हुई है. उसके कत्ल के ऊपर मैं चुप था, अब मेरा नंबर आया है. मेरे कत्ल पर तुम चुप हो, कल तुम्हारा नंबर आएगा. इसीलिए हम सबको मिलकर एक आवाज़ के साथ आवाज़ लगानी है. हमें हाथ से हाथ जुड़ाकर ये एक संदेश देना है कि यहाँ पर संतोष देशमुख की जिस तरीके से निगरन हत्या की गई है, शायद उसे देखकर शैतान और हैवान भी शर्मा जाए कि एक इंसान को किस तरीके से मार सकता है. मैं उनके परिवार को ये आश्वासन देना चाहता हूँ कि हम पूरी ताकत के साथ उनके साथ खड़े हैं और उनकी लड़ाई के अंदर हम पूरी ताकत के साथ आपका साथ देंगे और जहाँ तक हो सकेगा हम आपकी आवाज़ से आवाज़ लगाते रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद. आज या जन आक्रोश मोर्चास उपस्थित असलेले मनोजी पाटील जरांगे, आनंदराजी आंबेडकर, देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य, सूर्यवंशी कुटुंबातील सर्व सदस्य, आज हा संभाजीनगरातला मोर्चा भर उन्हामध्ये क्रांती चौकापासून तो विभागीय आयुक्तालयापर्यंत पायी आलेला आहे. आणि पायी येत असताना या मोर्चाचं समजलेलं ना पक्ष ना जात ना पात, फक्त अन्यायावर आघात. आणि अन्यायावर आघातासाठी हा मोर्चा इथं निघालेला आहे. संभाजीनगर एक चळवळीचं केंद्र आहे. कोपर्डीच्या घटनेनंतर पहिला मोर्चा महाराष्ट्रात निघाला होता तो संभाजीनगरात निघाला होता आणि नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी किती मोर्चे निघाले आणि किती विराट मोर्चे निघाले आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. आजचा हा मोर्चा खऱ्या अर्थाने सर्व जातीचा, सर्व धर्माचा, सर्व पक्षाचा मिळून आहे. कारण ही ज्या घटना घडलेल्या कोणत्या जातीच्या विषयी घडलेल्या नाही, जातीपातीचा संदर्भ न देता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये गुंडा राज, मस्तीचं राज चालू आहे, म्हणतो त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे. साहेब अली खानचे आरोपी 2 दिवसात पकडले जातात, फक्त 2 दिवसात. आणि आज या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांचा खून करणारे लोक 40 दिवस झाले तरी पकडले जात नाही. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि असं असताना एकीकडे राज्याचं सरकार सर्व काही राज्यात सुरळीत चालू आहे असं म्हणतं, पण तो वाल्मिक करार सारख्या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा संतोष अण्णाच्या भावाला आंदोलन करावं लागलं. त्याला मोका लावा म्हणून लावायला सुद्धा आंदोलन करावं लागतं. घरात दुखाची घटना घडलेली असताना या लहान चिल्ल्या पाल्यांना न्याय मागण्यासाठी या महाराष्ट्रात फिरावं लागतं. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला याची खऱ्या अर्थानं आपल्यालाच खऱ्या अर्थानं याची शरम वाटली पाहिजे, अशा प्रकारची स्थिती. आणि म्हणून हा अन्यायाविरुद्ध एल्गार मोठ्या ताकदीने आपल्याला उभा करायचा आहे. एकीकडे प्रफुल्ल पटेल सारखे लोक म्हणतात की कोणी राजीनामा मागायचा धनंजय मुंडेचा द्यायचा का. याच प्रफुल्ल पटेल विषयी मुंबईत येऊन पंतप्रधान म्हणले होते की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं,
कुछ लोग मिरची से व्यापार करते, इक्बाल मिरची नावाचा जो अतिरेकी त्याच्याविषयी बोलले होते पंतप्रधान. आज हाच प्रफुल्ल पटेल अशा पद्धतीने बोलत असताना मला वाटतं वाल्मिक कराड असेल, धनंजय मुंडे असेल, हे एकाच माळेचे मणी आहेत. धनंजय मुंडे एकीकडे शिर्डीला म्हणतात की माझ्या मागे अजितदादा पवार खंबीर उभे आहेत. याचा अर्थ अजितदादा पवारचा या धनंजय मुंडेच्या सगळ्या कामाला सहकार्य आहे आणि म्हणून हे सहकार्यच गुन्हेगारांना मदत करते का, अशा प्रकारची स्थिती आहे बांधवांनो. आणि म्हणून भले सगळ्यांवर मोका लागला असेल, भले अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले असतील, परंतु उद्या राग शांत झाल्यावर पुन्हा धनंजय मुंडेला पालकमंत्री करतील अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्याला विरोध आपलाय. आज हा मोर्चा निघत असताना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सगळं चाललं पाहिजे. लवकरात लवकर सगळ्या घटना, कुटुंबीय म्हणतात की मला ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती पाहिजे. सीआयडीचे अधिकारी देऊ शकत नाही माहिती, परंतु सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी ही माहिती समाजाला, जनतेला दिली पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा एल्गार, हा लढा चालूच राहील. आज संभाजीनगरात याचा वनवा महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांचा खून करणाऱ्याला फाशी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही बांधवांनो. आणि सोमनाथ सूर्यवंशींचा सुद्धा जेलमध्ये खून झाला. प्रत्यक्ष पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सगळं स्पष्ट असताना साध्या एखाद्या कॉन्स्टेबलवर सुद्धा सरकार कारवाई करत नाही. आणि म्हणून सरकार आश्रित हे खून आहे का, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. आणि म्हणून हा लढा आपण ताकदीने येणार का सुद्धा सुरू ठेवण्याचा संकल्प करूया एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. बीड पासून हा झंझावात चालत आलेला आहे आणि हे जर मोर्चे निघाले नसते, हा आक्रोश झाला नसता, तर या वाल्मिक कराडला मकोका लागला नसता. हा आवाज झाला म्हणून या ठिकाणी हा मकोका लागलेला आहे. मित्रांनो, आज या मोर्चामध्ये अनेक लोक आहेत. मी 2 मिनिटांमध्ये संपवणार आहे, पण या झाडाखाली सावलीला धरून काही जण बसलेले आहेत, काही जण कपडे मळतील म्हणून उभे आहेत. सावलीला धरून तुम्ही बसलात. या वैष्णवीकडे बघा, या लेकराकडे बघा, तिच्या डोक्यावर काहीच नाही. या उन्हात ती का बसले, तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. या उन्हात सूर्यवंशी का बसले, तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही. विचार करा, या संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली. त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधमांनी लघवी केली. त्याचे डोळे झाले, त्याला हाडहाड करून मारलं. या छत्रपती संभाजीनगरला घाटीमध्ये ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीचं त्या ठिकाणी मृतदेह आला, कुणाची हिंमत झाली नाही. त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालत करून बघितलं. त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली. किती वेदना झाल्या असतील, संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील. अरे पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला आणि आम्ही आक्रोश करायचा नाही, आम्ही बोलायचं नाही. कोणताच मायचा लाल आम्हाला रोखणार नाही. यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि नाटक सोडा. अजित पवार मुन्नी आका म्हणून मी बोलत नसतो, नाव घेत असतो. हे नाटक सोडा. अजित पवार, तुम्ही बीडचं पालकमंत्री पद घेतलं आणि धनंजय मुंडे सांगतात मीच सांगितलं घ्यायला. मग हे बी सांगा की याच्यात खेळ कुणी कुणी केलाय. तुम्ही म्हणता की मीच पालकमंत्री पद सांगितलं, मग मंत्रिमंडळातून तुम्ही राजीनामा का देत नाही? तुम्हाला वाटतंय चूक झाली तर मंत्रिमंडळातून राजीनामा का देत नाहीत? हे सगळं नाटक आहे. अजित पवार
बीडचं सुद्धा घेतलं. जर त्यांनी फक्त बीडचं घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो त्यांना गुन्हेगारी नष्ट करायची. पण या ठिकाणी अजित पवारांची जी शाडो आहे, सावली आहे, शाडो पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडेच काम बघणार आहेत, हे असणारं या ठिकाणी चित्र आहे. हे आम्हाला कळत नाही, हे आम्हाला समजत नाही. या ठिकाणी राजकारण सुरू आहे आणि संतोष देशमुखला न्याय मिळत नाही. सोमनाथ सूर्यवंशीसाठी, आमच्या विजय बापा वाकोडेसाठी आम्हाला लॉंग मार्च करावा लागतो, आम्हाला मोर्चे करावे लागतात. आणि शेफाली खानला 2 दिवसात न्याय मिळतो. मला वाटलं होतं आमच्या मोर्चात आता शेफाली खानचा फोटो घ्यावा लागेल, पण मोर्चा नाही, आंदोलन नाही, निवेदन नाही. त्यांचा आरोपी अटक झाला. स्पेशल एन्काउंटर, दया नाही, कमराला बंदूक लावून तिथं गेला. मीडिया, ट्विटर, नेते सगळे शेफाली खानच्या न्यायासाठी या ठिकाणी उभा राहिले. अरे बाबा, दलितांच्या लेकरांनी, मराठ्यांच्या लेकरांनी संविधानाचं रक्षण केलं, खंडणीखोरांच्या विरोधात लढले. आमचा संतोष देशमुख स्वतःसाठी गेला नाही, आमचा संतोष देशमुख एक बौद्ध समाजाच्या माझ्या सोनवण्याला वाचवायला गेला आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि हा लक्ष्मण हाके, बाराळ्याचं हॉस्पिटल किती जणांना माहित आहे? त्याला बाराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे म्हणे. कोपर्डी 2 होणार आहे म्हणे मोर्चातून. काय येडं सटाकलंय का काय मला काय कळणार. आणि म्हणे शेतकऱ्याकडे 10 लाख रुपये आले कुठून? अरे शेतकऱ्याची लायकी काढतो, शेतकऱ्याची लक्ष्मण हाके लायकी काढणार, कोपर्डी 2 घडणार आहे म्हणे. हे असं बोललं तरी कुणी चौकशी करत नाही. काय याला ताब्यात घेतलं जात नाही? कोण दंगल घडवणार आहे? काही नाही. कोपर्डी 2 नाही. या ठिकाणी फक्त लक्ष्मण हाकेच्या पोटात दुखतंय, कारण मोर्चामध्ये निळा, भगवा, पिवळा आणि हिरवा या ठिकाणी आलाय. दुसरं तिसरं काही नाहीये. हे आंदोलन हत्याकांडाच्या विरोधात आहे. पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय, म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय. दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगतो की हा बंड आता आपल्याला आणखी तीव्र करावं लागणार आहे. कारण न्याय मिळत नाही. लॉंग मार्च करावा लागला. संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुखला टाकीवर चढावं लागलं. टाकीव चढावं लागलं. जेव्हा जेव्हा मीडियाचा बूम आमच्या वैष्णवीच्या डोळ्यासमोर, तोंडासमोर जातो, त्या चष्म्यातून तिचे अश्रू टपकन टपकतात. अरे कधी न्याय देणार आहेत? या लेकरांनी न्याय मागत किती दिवस फिरायचं? तुम्ही आणखी एक कृष्ण आंदोलनाला अटक केली नाही, अशोक गोरबांवरती 302 दाखल केला नाही. अरे ती जिगरबाज माऊली आणि वैष्णवी, सोमनाथ सूर्यवंशीची आई आणि संतोष देशमुखची लेक सरकारचे 10 लाख रुपये तोंडावर फेकून दिले आणि न्याय पाहिजे, पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेकी आहेत. कधी न्याय देणार आहेत? न्यायासाठी आम्हाला वनवन भटकावं लागतंय. न्याय 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 मागतोय तर म्हणतायत राजकारण करते. काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने? इथं आनंदराज साहेब आलेले आहेत, बाबासाहेबांचे नातू आलेले आहेत. पहिल्या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे आले. अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का? हे इथं आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी, फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता राजकारण करता, तुम्ही म्हणता जातीवाद करता. जातीवाद नाही. संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बरं, गुन्हेगाराचे बी भक्त निघलेत. भक्त कुणाकुणाचे आहेत? भक्ताची आहे व्याख्या भाऊ. ती रस्ता रोको झाला, त्या माऊलीला काय करावं कळानाच. हुई हुई हुई. अरे तिच्या अंगातच आलं ना. तिला भुलीला कासाठी हेच माहित नाही, तर अंगात येणार नाही तर काय होणार आहे?
बिचारी असं घुमून घेतलं. काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देतात का काय तोंडात काय माहिती. कुणाचं समर्थन करतो? अरे गुन्हेगारासाठी तुम्ही रस्त्यावर येता. कुठे बीडची पोलीस? का तुम्ही लाठी मारली नाही? परभणीचे पोलीस कुठे? अरे संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही टायर जाळला असेल, पण गुन्हेगाराच्या रक्षणासाठी टायर जाळणाऱ्याला काठी का मारली नाही? परभणीतच काठी का मारली हा प्रश्न मी विचारतोय. इथं दानवे साहेब आहेत, जलील साहेब आहेत. आपला मोर्चा निघलाय, कुणी बोलणार आहे की नाही? मार्केट चालू आहे, गाड्या आडव्या लावल्यात. हे योग्य नाहीये, हे योग्य नाही. आमचा आवाज दाबू नका. आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी दाबता कामा नये. गुन्हेगारांचे भक्त वाढलेत, प्रतिमोर्चे काढणाऱ्यांची हिंमत वाढली. आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले, अन्यथा काही करायला निघाले असते. हार्वेस्टर म्हणे 10 लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून? अरे योजना काढली तशी आधी 10 लाख रुपये पाहिजेत. लोक नातेवाईकाकडून उसने घेतात, लोक शेती गहाण ठेवतात, आणि तुम्ही म्हणता 10 लाख रुपये कुठून आणले? आणि पुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं? अरे 10 लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराचं समर्थन करू लागलाय. आणि म्हणून जाता जाता एवढंच आवाहन करतोय की संख्या कमी होता कामा नये. हा आक्रोश थांबता नये. संतोष देशमुखला, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत ऊन वारा पाऊस काहीच नाही. हा लढा चालत राहील असंच आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद भाऊ, खूप सुंदर असं मार्गदर्शन. छत्रपती शिवराय वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करतो. स्वर्गीय संतोष भैया आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो. ऊन खूप झालंय, बोललेलंही. आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना आता इथं काय उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद असंच म्हणावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंदराजी आंबेडकर साहेब, केदार साहेब, तुमचं काय नाव आहे? मोहन देशमुख साहेब, दानवे साहेब, जलील साहेब, म्हणजे कोणाचं नाव विसरलं काही? अरे बनकम पडत रे, कोंकडे येऊ वाढवून काचा काचा, तुला काय झालं? माझी तब्येत खराब आहे, मी जास्त बोलणार नाही, पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो. संतोष भैयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठीमागून 1 इंचसुद्धा हलणार नाही. ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली, किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी, याची परिस्थिती आपण त्यांना आणून दिलेली. 2-2 आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभं आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभं आहेत हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती आहे. या ठिकाणाहून फक्त एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्याही सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो. लाँग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला आहे. ज्या रस्त्यावरून तो लाँग मार्च जाणार असणार आहे, गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची, पाण्याची, जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी ही या ठिकाणाहून मी जाहीरपणानं सगळ्या जनतेला सुद्धा सांगतो. आता आरोपी अटक झालेत, 1 जण राहिला आहे, त्याचाही शोध लागलच. ही साखळी खूप मोठी आहे. या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल. असलं कधी नेटवर्क
या राज्यानं कधी बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे मायबापाओ. आपल्या बापजाद्यांनी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल. आणि 70-75 वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल. इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. ही साधी सोपी गोष्ट समजू नका. आपल्या संतोष भैयाचा बळी यांनी घेतला, पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे, याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला. वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत ह्या. खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा, खून करणाऱ्या वेगळ्या, यांना घेऊन पळणाऱ्या वेगळ्या, पैसा पुरवणारी वेगळी टीम, यांना झोपायला घर देणारी वेगळी टीम, यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेण्यासाठी वेगळी टीम, डाके टाकणारी वेगळी टीम. तसे गुन्हे आहेत त्यांच्यावर. छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम. म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा न ऐकला तर. म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत. बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत, ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत. चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा, 307 करणाऱ्या वेगळ्या टीमा, आणि यांना सांभाळणारा एक जण. ह्या भयंकर टीमा आहेत. ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार. ज्यानं खून करायला लोक पाठवलेत, पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा, संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे. आणि हा समाज शांत एवढ्यासाठी आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, याच्यातला एकही सुटणार नाही. म्हणून लोक शांत आहेत. जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला, सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही. आमच्यावरती विश्वास ठेवणं हे सुद्धा संस्कार आहे. आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही आणतो. हे सरकारनं पाठीमागं सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढे पण लक्षात ठेवावं. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. आणि या दोन्ही टीमला, खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला सांभाळलं कुणी? यांचे फोन त्या 8-10 दिवसात किती वेळ झाले? यांनी एकमेकाला कुठली साथ दिली? हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे. नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, परंतु तो तपासात आलाच नाही. तरी फसवणूक आहे. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी 100-150 लोकांची साखळी धरली जाणार नाही, त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. कारण ही लहान घटना नाहीये, ही खूप मोठी घटना आहे. त्यामुळं या कुटुंबाला 100% न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही. आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीयेत. फक्त जागरूक राहा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो, गाफील राहायचं थोडं आता बंद करा. सावध पवित्रा घ्यायचं शिका. समोरचा गोड बोलून डावं टाकतोय, डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे की कोण कसा डाव टाकतोय, त्याचं षड्यंत्र आपण कसं तोडायचं. या बाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. यांना कोणची चाल खेळू द्यायची नाही. यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचंय. शेवटी एक लक्षात ठेवा, आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं.
कारण ज्यावेळेस अस्मितेवर घाला येतो, ज्यावेळेस एक कुटुंब उन्हात पडतं, ज्यावेळेस एक लेक टाळू फोडती, एक भाऊ न्यायासाठी वनवन न्याय मागत हिंडतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभा राहणं समाजानं मायबाप म्हणून गरजेचं असतं. अशी वेळ कोणावरती येऊ नये, असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये. ही राजकारण करायची जागा नाहीये. हे राजकारण 4 दिवस केलं जातं, नाही केलं जात, परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना, ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये. आज आनंदी असणारा, सुखी असणारा संसारात माती काढली गेली. आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता. आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते, त्यांना त्या घरात आणि त्या उंबऱ्यात बाप येताना दिसत नाहीये. तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरतं ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, पण एकदा तरी काळजाला हात लावून बघा, ही घटना साधी सोपी झालेली नाहीये. आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती. कुटुंबाला काय करावं कळत नाहीये. 2 मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय. इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली. ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का? हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसेल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला संपवाव्या लागणार आहेत, त्याशिवाय चालणार नाही. कारण याने ह्या टोळ्या उभा केल्यात. कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं, पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी देण्यात आली, त्या 26 दिवसानंतर आपण त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली. कारण तो त्याच्या लोकांना थांबवतच नाहीये. याचा अर्थ असा होतो की तुमची मूक संमती, तुम्ही काय पण करा, मी तुमच्या पाठीशी. इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत. आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळतंय. तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काढायला लागलात हे आम्हाला कळतंय. तुम्ही मीडियात कोणची भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणची भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप ताकदवर आहेत, पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही. ही धमकी नाहीये, हे सत्य आहे. तुम्ही जर तुमच्या टोळ्या, लाभार्थी टोळ्या जर रस्ता रोको करत असतील, मोर्चे काढत असतील, आंदोलन करत असली तर ही राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला. या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही. या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत. यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत. पण आता अशी शक्यता दिसायला लागली. या धनंजय मुंड्याच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली. आता इथून पुढे जर आरोपीनं काय केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे. कारण रूढ तुम्ही पाडली. कोण जातीवाद नाही करत. दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय. एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला. जातीवाद कोणी करत नाही. कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाहीत, कधी ओबीसींना बोललो नाहीत, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाहीत. पण जी टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या, तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा राज्यात पाडायला लागलात. ही सोपी घटना नाहीये. तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलायला लागलात. हे मात्र तुमचं चुकीचं पावले. कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता, जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली. त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आज आणली. कारण खुनं करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले, त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे.
त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार. कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल. पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात त्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारल्यावर येत जा, असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाच असू द्या. सर्व पक्षी म्हणलं काही जण लई कणत येत. आता काय करावं मलाही कळत नाही. असुदला तरी असू द्या, एखाद्या वेळेस लेकीच्या हाकीला मान द्यायचं शिका. लेख बाळद टाव पोटी सांगते माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या, तर आपण आलं पाहिजे. आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे. खाली जागा मिळाल नाही तर वर मिळाल नाही तर नाही मिळाली तरी चालेल, पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे. त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे. संतोषांना देशमुख, माझे भाऊ सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय बाबा वाकोडे यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. 9 तारखेला संतोषांना देशमुख यांचं अपहरण करून त्यांचं क्रूरतेने हत्या केली जाते. त्यांच्या निरागस 2 लेकरांचा विचार न करता त्यांनी काय विचार करून यांचा अमानुषपणे हत्या केली. त्यांनी थोडं तरी विचार करायला पाहिजे होतं की हे 2 निरागस लेकरं आहेत, त्यांच्यावरती कुठला दुःखाचा डोंगर हे त्या लोकांनी विचार करायला पाहिजे होतं. त्यांनी कसलाही विचार न करता संतोषांना देशमुख यांचं क्रूरतेने हत्या केली, अमानवीय पद्धतीने त्यांची हत्या केली आणि त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची माणुसकी नाही. त्यामुळे त्यांना समाजात जगण्याचा काही अधिकार नाही आणि शासनाने त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे, ही एक माझी सरकारशी मागणी आहे. 9 तारखेला संतोषांना यांची हत्या झाली. 10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी प्रतिकृती आहे परभणीमध्ये, त्या संविधानाची विटंबना करण्यात आली आणि 11 तारखेला संविधानाच्या रक्षणासाठी त्याचा निषेध करण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता, सर्व पक्षातील लोक, सर्व जाती जमातीतील लोक रस्त्यावरती आले. त्यात माझा सोमनाथ सूर्यवंशी हा माझा भाऊ आपल्या जातीचा विचार न करता, तो एक वडार समाजाचा आहे, मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून विचार न करता तो रस्त्यावरती उतरला, आंदोलनामध्ये सहभागी झाला. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलेला होता, जिजामातेंना वाचलेला होता, आता रमाईला वाचलेला होता, शाहू महाराज सर्वांना वाचलेला होता. म्हणून तो आपल्या जातीचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी तो रस्त्यावरती उतरला आणि पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन तिथं राबवली आणि जे लोक हिंसा करून गेले त्यांना न पकडता जे निरपराध लोक होते त्यांना पकडण्यात आलं आणि दिसल त्याला उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता त्यांच्यावरती अमानुषपणाने मारहाण करण्यात आली. माझे छोटे छोटे निरागस भाऊ बहीण, माता भगिनी यांना भयानक पोलिसांनी मारले. एका लेडीजला 10 लोक मारत होते, पुरुष लोक मारत होते. एवढे भयानक शिक्षा त्यांना दिले गेलेले आहे आणि माझ्या भावाची पण टॉर्चर करून 3 दिवस त्याला मारहाण करण्यात आली आणि अटक झाल्यानंतर पोलिसांनी कसलीही माहिती आमच्या घरच्यांना दिली नाही, माझ्या कुटुंबाला दिली नाही. माझ्या वडार समाजाचे लोक हे परभणीत होते त्यांनाही माहिती दिली नाहीत. ज्यावेळेस त्याची हत्या झाली 15 तारखेला, ज्यावेळेस त्याचं निधन झालं त्यावेळेस पोलिसांना माझ्या आईचा नंबर भेटला आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं, आईचा परिचय घेतला, आईला सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी हा तुमचाच मुलगा का? आई बोलली हा. तो काय करतोय? तो तर कायद्याचं LLB चं शिक्षण घेतोय, कायद्याच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय. माझा मुलगा वयाच्या 35 वर्षापर्यंत शिकला, MA BEd झालं, PhD ला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा नंबर लागलेला होता. कायद्याचं शिक्षण झाल्यानंतर तो PhD करत करत इथं परभणीमध्ये जेच परीक्षा देणार होता. ह्याचं स्वप्न ह्या पोलीस प्रशासनानं मोडलेलं आहे आणि त्याचं अमानुषपणाने खून करण्यात आलेला आहे. तरी सरकारकडे सर्व पुरावे असताना सरकार कुठल्याही प्रकारचा ऍक्शन घेत नाही. आम्ही एक वडार समाजाचे आहे, मागासवर्गीय समाज आहे म्हणून सरकार त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. माझ्या पाठीशी आज भीमसैनिक आहेत, आंबेडकरवादी लोक आहेत, मराठा समाजाचे लोक आहेत आणि सर्वांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता आम्हाला न्यायासाठी एवढं धडपड करत आहेत, महिनाभरसाठी मोर्चे काढत आहेत. त्यांनी न्यायासाठी शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे, आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. ज्यावेळेस आम्ही आईला कळालं की सोमनाथचा मृत्यू झाले, आईने आम्हाला कळू दिलं नाही. काळजावर दगड ठेवून ती परभणीपर्यंत आली. आम्हाला हे माहीत झालेलं होतं साहेब. आम्हाला आईला समजलं, त्याच्या 1 तासानंतर मला समजलं. मी आईला सांगितलं नाही, आई मला सांगितली नाही आणि काळजावर दगड ठेवून परभणी गाठला आम्ही.
परभणीत आल्यानंतर पोलिसाकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो, काय 50 लाख रुपये देतो, तुम्हाला दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो. अरे आम्ही भिकारी नाही, आम्ही कष्ट करून शिकलोय, शिक्षण घेतोय. माझा भाऊ वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत शिकला, कायद्याचे शिक्षण घेतला. असं लाचार जग होत नाही आम्ही कोणाच्यासाठी. माझ्यासाठी 50 लाख खूप होते. 50 लाख कमवायला माझं आयुष्य गेलं असतं. ते 50 लाख माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 लाख 2 वेळेस मदत पाठवली, आम्ही ते नाकारलं. याचं कारण होती माझी मायमावलीचं ते काळीज या पोलिसांनी घेतलेला आहे काढून, त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे. म्हणून माझी मायमावली त्या 50 लाखाला लात मारली, 10 लाखाला नको म्हणले. मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले. साहेब, जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही, असे माझी मायमावली म्हणले. आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. माझ्या गावापर्यंत 2-2 कोटीची ऑफर आली. फोन येत होते, तुम्ही फिर्याद मागे घ्या. फिर्याद 18 तारखेला केलो, दिलो साहेब, अजून सरकार ऍक्शन घेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, परभणीची जनता आहे, मेडिकल रिपोर्ट्स आहेत. आणि मेडिकल रिपोर्ट्स काय साधे सुद्धा आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील जो घाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेन्सिक लॅब मधले रिपोर्ट आहेत. ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅब मध्ये रिझल्ट आला की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झालेला आहे, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आलेला होता, तरीही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती विधानसभेत मांडली. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हा आरोपी होता, तो जरी वडार समाजातला असला तरी तो एक मागासवर्गीय होता, म्हणून आम्ही त्याला 10 लाखाची मदत करतोय. माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे. माझा भाऊ जगला असता तर आम्ही त्याला सांभाळलं असतं शेवटपर्यंत. 4 फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होतं साहेब. असं अमानुषपणे त्याला मारताय, नंतर आईला कळवताय की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देताय की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेलाय. अरे मोठे मोठे अधिकारी साहेब त्या सावली रेस्टॉरंटमध्ये होते, इतर पोलीस अधिकारी काय नाही बोलले, तर घोरमांड जवळ येऊन म्हणतोय तुला मी 50 लाख देतो, तुम्ही दोघांना नोकरी देतो, तुम्ही सोमनाथची बॉडी गावी घेऊन जा. अरे आम्हाला पैशाची गरज असती तर आम्ही तवाच घेऊन गेलो असतो. मी आज न्यायासाठी इथं लढतोय. आणि मला सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावं लागतोय. माझं लातूर गाव सोडून, पुणे सोडून मला इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये यावं लागतंय, ज्या ठिकाणी माझा भाऊ पुढे जाऊन इथं प्रॅक्टिस करायची त्याचं स्वप्न होतं, जज व्हायचं इथं स्वप्न होतं, त्याचं स्वप्न या पोलिसांनी मोडून काढलेलं आहे. सर्व पोलीस चांगले नाहीत आणि सर्व पोलीस वाईटही नाहीत. म्हणून मी सरकारला एकच विनंती करतोय की साहेब, जे काही गुन्हेगारी पोलीस असतील ज्यांनी माझ्या भावाचा खून केलाय त्या पोलिसांना आपण लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावरती फिर्याद FIR नोंद करावी, त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. पोलिसांना जनतेला एक असं मेसेज दिलेला आहे, जर आंदोलनासाठी रस्त्यावरती येतील तर ते आंदोलक जर पोलिसाच्या हातात भेटले तर त्याचा सोमनाथ सुरेश झाला असं मेसेज तो होईल, असं मेसेज सरकार देतोय. आज गरीब माझा मागासवर्गीय माझा भाऊ कष्ट करून 35 वर्षापर्यंत शिकला, वेगवेगळ्या MNC कंपनीमध्ये काम केला, बँकेमध्ये काम केला, ट्रॅक्टरवरती काम केला, दगड फोडला, अनेक काम करून तो 35 वर्षापर्यंत शिकला. माझी जर गुन्हेगारी बॅकग्राऊंड असते ना साहेब तर आम्ही तेव्हाच इथून गेलो असतो. माझ्या भावावर माझा 100% विश्वास आहे की तो असं काय करत नाही, म्हणून आम्ही आज परभणीमध्ये पडलोय. न्याय मागतोय तरी तुम्ही न्याय देत नाही आम्हाला. आणि सरकारनं अजून एक मॅसेज दिलेला आहे की मागासवर्गीय लोकांना जे ट्रीटमेंट भेटतात ते VIP लोकांना कधी भेटत नाहीत, आणि VIP ना जे एकदम लक्झरियस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशनमध्ये ते गरीब गोरगरीब भेटणार नाहीत. आज सर्वजण एक झालेले आहेत, आपली जात पात वेगळी ठेवलेली आहेत, राजकारण वेगळं ठेवलेलं आहे. एका न्यायासाठी आपण लढत आहात सर्वजण, अशीच लढाई पुढे चालू ठेवा. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहा, हीच नंबर विनंती. धन्यवाद भैया. सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल, त्याबाबत देशमुख कुटुंबीय तसेच मसाजोकान गावकऱ्यांच्या वतीने मी माफी मागते. आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे, जशी लोकांची गरज आहे. आज सर्वजण आमच्या सोबत आहात, तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून, आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे.
आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली, माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात. म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते. जोपर्यंत म्हणतात ते माणूस केल्याशिवाय कळत नाही. बाप ही वेगळीच, म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळा आहे. ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठं मन लागतं आणि जर बाप आहे असं म्हणलं, बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमागं असं म्हणलं ना, तरी कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येतं. पण आज ते बळ माझ्याकडे नाही आहे. पण आज जो लाखोनी समाज मी बघते, जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात, हे बघून ते थोडंसं विसरल्यासारखं होतं. पण हे दुःख न विसरण्यासारखं आहे, त्याला शब्द नाही आहेत बोलायला. आणि माझे वडील आज जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता आता शब्द पण नाही आहेत की त्यांची ती प्रेमळ भावना, त्यांच्याबद्दलचे आमचे विचार, त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील. आणि त्यांना सुद्धा सांगते की जी तुमची शब्बासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे राहू द्या. आणि आज चाचा, मी, आमचं कुटुंब, गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात, न्याय मागतायत. तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला. आणि माझ्या चाचाला सुद्धा मी एक सांगते, आज जरी तुझा भाऊ तुझ्यासोबत नसला ना, तरी त्यांच्या रूपाने मी आज तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्यासारखं लढणार आहे. तुला एकटं कधीच नाही सोडणार. त्याचं दुःख तर खूप वेगळे. ते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावलीसारखं एकाप्रमाणे एकमेकांसोबत होते. पण मी त्याला सुद्धा एक सांगते की चाचा, तू म्हणजे माझ्यात तू तुझा दादा बघ, माझ्यात विराज, अनुज, आधुनिकमध्ये तू तुझा दादा शोध. आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही. वैभवी, हे अश्रू सरकारला नक्कीच जाग आणून देतील. आमचे सर्वांचे अश्रू सरकारला जाग आणून देतील. भावांनो, या मोर्चामध्ये आपण सगळे सहभागी झालात. आपलं सहभागी होणं व्यर्थ जाणार नाही, कारण आम्ही संतोष भाई यांच्या गावी गेलो होतो. खरोखर सांगतो, एक विचार आहे आणि तो विचार खरोखरच शाश्वत आहे. ते गावात जाऊन आम्ही बघितलं. तुम्ही त्या गावात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की संतोष भैया जाणं म्हणजे आपल्या देशाचं किती नुकसान आहे. म्हणूनच आपले संघर्ष योद्धेसुद्धा या न्यायासाठी भक्कमपणे, मनोजदादा जरांगे पाटील या न्यायासाठी भक्कमपणे उभे राहिलेत. त्याचप्रमाणे सूर्यवंशी कुटुंबाच्याही पाठीमागे ते उभे राहिलेत. आणि सर्व नेते मंडळी, सर्व बहुजन समाजातील सर्व नेते या न्यायासाठी सर्वांच्या पाठीमागे उभे आहेत. या मोर्चामध्ये जर कुणाचं थोडंफार अव्यवस्था झाली असेल, कोणी खाली बसला असेल, आपण सगळेच मान्य आहात, सन्मान्य आहात. आमच्याकडून थोडाफार काही अव्यवस्था झाली असेल, आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि राष्ट्रगीत घेऊन आपण, राष्ट्रगीत घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. मी राष्ट्रगीत घेऊन आपण या मोर्चाची सांगता करूया.